नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ॲक्ट 20 न्यूज। आता पाहूया शहरातील काही महत्त्वाच्या सविस्तर बातम्या। राज्यातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडीत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या महत्त्वाच्या CWCचे सदस्य अशोक चव्हाण यांनी आज प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिला। येत्या गुरुवारी शहरात होणाऱ्या गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काँग्रेस सोडण्याचे कुठलेही ठोस कारण अशोक चव्हाण यांनी दिलेले नाही, मात्र गेल्या वर्षभरापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या अधूनमधून माध्यमात झळकत होत्या। त्यांच्यासोबत त्यांचे कट्टर समर्थक अमर राजूरकर आणि काही नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे। सध्या सरकारमधील लोक मंत्री आपल्या खुर्च्या टिकवण्यात व्यस्त आहेत, पण त्यांना जनतेच्या मूलभूत प्रश्नांशी काही देणं घेणं उरलेलं नसल्याचं दिसत आहे। शिक्षणाची तर खूपच भीषण अवस्था झालेली असून शेकडो शाळा बंद करण्यात येत आहेत। ढोरकीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेच्या पालकांनी थेट जिल्हा परिषदेवर धडक देत मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर शाळा भरवली। या शाळेला कुठल्याही सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत। गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षक आणि पालकांनी मागणी करूनही काहीच होत नसल्याने आज पालकांनी CEO मीना यांच्या दालनासमोर शाळा भरवली। हमारे स्कूल में लगभग 2014 से एक ही टीचर पढ़ा रहे हैं। हमारी पूरी उपलब्ध संख्या 176 बच्चे। हमारे एक बाजी पर बहुत लोड आता है, हमें रिजल्ट भी बहुत कम आ रहा है। अब बोर्ड के एग्ज़ाम नज़दीक आ रहे हैं, हमारे बच्चों की पढ़ाई भी नहीं हो रही बराबर से। हमें टीचर चाहिए चाहिए चाहिए, हम टीचर यहाँ से लेकर ही जाएंगे, वैसे हम नहीं जाने वाले। के मैं ZP हाई स्कूल ढोरकीन से आए हैं हम यहाँ। हमारे स्कूल में 2014 से लेकर अभी तक सिर्फ एक टीचर है। हमने बार बार मांगनी करे, लेकिन अभी तक टीचर कुछ हमें उपलब्ध नहीं हुए। हमें जल्दी से जल्दी टीचर चाहिए, हमारी पढ़ाई का नुकसान हो रहा है। SSC के बोर्ड के एग्ज़ाम नज़दीक आ रहे हैं, पढ़ाई बराबर हो ही नाही, क्या रिझल्ट आएंगे हमारे। हमको टीचर चाहिए। मुलाचं 2014 पासून आम्हाला मान्यता भेटलेली आहे 8, 9, 10 ची। तेव्हापासून फक्त एकच शिक्षक आहे। 2016ला पहिली बॅच निघाली 10वी ची, पण आतापर्यंत संख्यानुसार आम्हाला 5 शिक्षक पाहिजे, पण एका शिक्षकावर भार आहे पूर्ण। तर मुलाचं फार नुकसान होत आहे। त्याच्यामुळे वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करून सुद्धा आम्हाला न्याय भेटला नाही। त्यामुळे आम्ही एक आंदोलन 10 जुलैला शिक्षण विभागामध्ये केलं होतं। त्याच्यानंतर आम्हाला एक लेखी स्वरूपात पत्र देण्यात आलं का तुम्हाला लवकरात लवकर 2 शिक्षक देऊ। तर आतापर्यंतही आम्हाला शिक्षक दिलेले नाही। तर त्याच्यानंतर आम्ही उजूक एक स्मरणपत्र दिलं, त्याच्यानंतर बी आम्हाला न्याय भेटला नाही। नंतर मग आम्ही CO साहेबाच्या ऑफिसमध्ये आंदोलन करायचं ठरवलं आणि CO साहेबाला एक निवेदन देऊन आम्ही CO साहेबाच्या ऑफिससमोर आंदोलन करीत आहोत। तिसगाव येथील ग्रामपंचायती ग्रामविकास अधिकारी अशोक गायकवाड यांच्या भ्रष्टाचाराच्या व अरेरावीच्या विरोधात रवी बनकर यांनी जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे। अशोक गायकवाड जनतेची कुठलीच कामे करत नाहीत व जा विचारल्यास अरेरावी करतात, असा आरोप बनकर यांनी केला आहे। त्यांना 7 ते 8 वर्षे झालेली आहेत, बरोबर आहे सर। 7 ते 8 वर्षे त्यांना एकाच ठिकाणी राहून पूर्ण अगदी बिल्डरच्या घशामध्ये त्यांनी जमिनी घातल्याच्या आणि मग NOC देण्याचा प्रयत्न केलेला आहे सर। राज्य सरकारच्या नियमानुसार 3 वर्षानंतर बदली झालेली पाहिजे, त्यांची 7-8 वर्षापासून बदली नाही झाली। याचा अर्थ वरिष्ठ त्यांना पाठीशी घालताय असं तुम्हाला वाटतंय? हो सर, असंच आम्हाला वाटतंय की वरिष्ठ त्यांना पाठीशी घालताय। याबाबत CO साहेबांनी अजून कारवाई नाही केली, CO पण यामध्ये सहभागी आहेत असा आपला आरोप आहे। हा सर, आमचा आरोप असा आहे की कुठंतरी त्यांना सपोर्ट असल्याशिवाय हे काम जे आहे ना तो 7-8 वर्षे त्या एकाच ठिकाणी राहू शकत नाही। धन्यवाद सर। आपलं नाव? माझं नाव रवी बनकर, माथाडी कामगार सेना, जिल्हा औरंगाबाद, महाराष्ट्र। असे डॉक्युमेंट्स जे आहेत बोगस करून दिलेले आहेत, त्यामुळे संबंधित व्यक्तीची जी विभागीय चौकशी जी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये संबंधित प्रशासन या गोष्टीवर जी आहे 50 ते 60 तक्रारी दाखल करूनही प्रशासन ही दखल घेत नाही। त्यामुळे ही शोकांतिकाची बाब आहे। परत एकदा जी आहे आमची मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नम्रतेची विनंती आहे की आमचा परत एकदाचा सगळ्याच तक्रारदारांचा आता सध्या ही 2 उपोषण त्यांच्या विरोधात चालू आहे। तर सर तक्रारदारांचा जे आहे
व सामाजिक कामातील जो गैरव्यवहार व संबंधित दाम्पट अधिकारी अशोक गायकवाड यांना तात्काळ त्यांची बदली करून त्यांची गैरव्यवहाराची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे अशी माझी व आमच्या कार्यकर्त्याची व संघटनेची बीड येथील गजानन नागरी सहकारी बँकेच्या कॅनॉट प्लेस मार्केट शाखेचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मंत्री अतुल सावे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, राजेंद्र दर्डा आदींची उपस्थिती होती। यानंतर गजानन नागरी सहकारी बँकेच्या 10व्या शाखेच्या शुभारंभाप्रसंगी प्रथम आज पहिल्या दिवशी खातेदार गणेश चौरे यांना विनंती आपण मंचावर येऊन स्वागत असतो। आदेश करावा सर्व उपस्थितांना विनंती करतो की आपल्या भूमिपुत्रांना गजानन बँकेच्या वतीने सत्कार होत आहे। आपल्या सर्वांच्या काळाच्या साथीने डॉक्टर बाळासाहेबजी पवार, कराड साहेब, सावे साहेब, दर्डा साहेब आणि मंचावरील सर्व सन्मानाचं आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। बीड जिल्ह्यात 9 शाखा आणि आता 10वी शाखा या मराठवाड्याच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक, शैक्षणिक आणि औद्योगिक राजधानीमध्ये संभाजीनगरमध्ये सुरू होते। शाखा सुरू करण्याबरोबर आमच्या जबाबदाऱ्या या वाढल्या गेल्या आम्हाला जाणीव आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते बँकेचं काम करत असताना विश्वासाचं नातं ते विस्कटू न देता अधिकारी दृढ आणि मजबूत कसं होत जाईल याचा आम्ही सातत्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यामुळे रिझर्व्ह बँक असेल, अपेक्स फेडरेशन असतील, ऑडिट असेल, सातत्याने अवॉर्ड आणि अनेक पुरस्कार बँकेच्या चांगल्या कामगिरीबद्दल आम्हाला मिळालेले, त्याबद्दल आम्ही निश्चित समाधानी आहोत। त्याचबरोबर अधिक आव्हानं त्या बँकिंग सेक्टर समोर उभी राहिली, त्याने आपल्याला सर्वांना सामोरं जायचं। बँका राष्ट्रीयकृत बँका असतील, खाजगी बँका असतील, नागरी सहकारी बँका असतील, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह कंपन्या ज्याचा आता उपयोग कुठला आहे म्हणजे धक्का देण्याचा अधिकार त्या मल्टीस्टेट असतील, अर्बन निधी असतील, त्या सगळ्या अगोदरच्या काळात क्लास बँकिंग व्हायचं, क्लास बँकिंग आता मास बँकिंग सुरू झालेलं आहे। आणि त्यामुळं डेपॉझिट आणि फेसचे ट्रान्झॅक्शन नवीन तंत्रज्ञान आलं आणि ह्या तंत्रज्ञानामुळं अनेक गोष्टी यापूर्वी बँकेत पैसे भरायला, कर्ज काढायला, कोरोनाच्या काळामध्ये बँकेकडे पैसे घ्यायला लांबला लागायचा, पण आता त्या तंत्रज्ञानामुळं आणि हातात स्मार्टफोन आल्यामुळं, क्रेडिट डेबिट कार्ड आल्यामुळं खूप सोपं झालंय। म्हणजे आवाजातनं पैसा विकला होतो, आवाजातनं आवाज केला, फोटो रेकॉर्ड केला, कंपन्यांनी जोडलेलं जातात या तंत्रज्ञानाच्या डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या, तर त्याचा पैसा आपल्या हातात पडतो। मला वाटतं हे डायरेक्ट बँक ट्रान्सफर आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत। कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकारी, कामगार चळवळीचे नेते आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। काम असते हे कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही, म्हणून रक्तदान करणे जरुरी आहे। आणि गव्हर्नमेंट
कैलासनगरीतील स्मशानमार्गी स्मशानभूमीत कचऱ्याला आग लागून मोठा धूर बाहेर येत होता. परिसरात प्रचंड प्रदूषण होत असल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने वेळेवर धाव घेऊन आग आटोक्यात आणली. यामुळे कोणतीही हानी झाली नाही. मात्र येथे जमा झालेला कचरा महापालिकेने वेळेत उचलायला पाहिजे, पण महापालिका याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. त्यामुळे भविष्यात मोठी हानी होऊ शकते. तसेच आजूबाजूला धार्मिक स्थळ आहेत, यातून एखादा मोठा अनुचित प्रकारही घडू शकतो. याला जबाबदार कोण, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. याबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया आमच्या पुढील ऍक्ट 20 न्यूजच्या बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार.